नमस्कार. इथे येऊन जुन्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या. मी इथे येत असे एका मैत्रिणीकडे. तर इथे एक स्टॉल आहे, त्याचं नाव आहे मल्हार वडापाव सेंटर. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. खरं तर या गल्लीत अजून 2 स्टॉल आहेत, पण यांच्याकडे खूपच खमंग, खूपच ताजे आणि मंडळी आली की ताजे ताजे तळून देतात. ही एक त्यांची खासियत आहे त्या मावशींची. आणि इथे नंबर दिला आहे बघा संपर्कासाठी. तोही तुम्ही घेऊन शकता आणि मोठ्या प्रमाणावर यांच्याकडे ऑर्डर करू शकता. रामचंद्र चव्हाण 9820100392 आणि अभिजित चव्हाण 9892231595. तर माझ्या मते एकदा खाल म्हणण्यापेक्षा खरंच तुम्ही इथे या आणि खाऊन पहा. मी म्हटल्याप्रमाणे आता ह्यांनी हे ऑर्डरप्रमाणे ते बनवतात. त्यांचे पाव पण अतिशय मोठे लुसलुशीत मऊ असतात. आणि माझ्या मते यांच्याकडे मावशी 2 प्रकारची भजी, कांद्याची पण असतात. अच्छा, भजी 2-3 प्रकारची. आणि आता आपल्याला दिसतोय की समोसे इथे जर गिऱ्हाईक आलं त्याप्रमाणे त्या ताजे ताजे तळून देणार, ती त्यांची पद्धत आहे. आणि नंतर ते गार होऊन नंतर ते खाण्यापेक्षा ऑर्डरप्रमाणे बनवून दिले की केव्हाही चांगलं. तर हे आता हा सेक्टर आपला सेक्टर 3 आहे, नेरूळ पूर्व. आपल्या नवी मुंबईला सगळे ईस्ट वेस्ट हे उलट होतात. ईस्ट वेस्ट होतं आणि वेस्ट ईस्ट होतं. साधारण वाशीपासून अशी पद्धत आहे. आणि मी इथे पूर्वी बऱ्याचदा वडे खाल्लेले आहेत किंवा आता आपल्याला घाईघाईत जायचं आणि काहीतरी पटकन खायचं आहे तर खूपच उत्तम आणि आपल्याला कस्टम मेड ज्याला आपण म्हणतो की आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्याच पद्धतीने त्या देतात. तर आपण या मावशीसाठी अशी सदिच्छा त्यांना देत आहोत की त्यांचा हा स्टॉल अगदी धो 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 चालू दे आणि त्यांच्याकडून जेवढे खवय्ये आहेत त्यांना अतिशय उत्तम प्रतीचा यांच्याकडे मिळतो तसा वडा खायलाही मिळू दे आणि त्यांनी इतरांना सांगून अजून यांच्याकडे रांगा लागू देत. हां. आणि मी नंदिनी बोरकर ह्यांची अशीच एक वडापावची चाहती आणि वड्याची सुद्धा. नुसते वडे खाऊ नये तसं कोणी सांगितलं आहे. 1 प्लेट वडा म्हणून का खाऊ नये? 1 प्लेट वडा 2 वडे घेऊन चटणीला लावून तसे खाता येतात. ती पण एक पद्धत आहे आपल्याकडे. आणि कोण कोण खाऊ शकतात तिथे हे काय विचारणं झालं. आई आणि बाळ खाऊ शकतं. आई आणि बाळ म्हणजे छोटा मुलगा शाळेतून येताना तो आणि ती खाऊ शकतात. 2 मैत्रिणी खाऊ शकतात. 2 मित्र खाऊ शकतात. आजोबा आणि नातू खाऊ शकतात. आजी आणि नात खाऊ शकते. आजोबा आणि आजी घाईघाईतून कुठून तरी आलेत समजा दुकानातून सामान खरेदी करून तेही खाऊ शकतात. आणि एवढा ताजा लुसलुशीत आणि बाहेरून अगदी ज्याला आपण म्हणतो तोंडात घातलं की आपल्याला कळतो त्याचा फ्रेशनेस, ताजेपणा. असं तुम्ही खाऊन पाहायलाच हवा. समोसासुद्धा, वडासुद्धा आणि यांची भजीसुद्धा. तर नक्की या, भेट द्या. पुन्हा एकदा नाव पहा. हे आहे मल्हार वडापाव सेंटर. आणि गंमत म्हणजे नावही मल्हार आहे आणि मल्हार हे रागाचं नाव आहे. आणि मल्हार राग हा पावसासाठी ओळखला जातो. आणि हे वाजता वाजता पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम, किती छान.